महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शरद पवार नावाचं वादळ घोंगावण्याची चाहूल लागली आहे का? गेल्या काही महिन्यांपासून तुलनेने शांत दिसणारे शरद पवार आता पुन्हा मैदानात उतरणार आहेत का? राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी केलेली घोषणा हा केवळ कार्यकर्त्यांना दिलेला संदेश होता की महायुती सरकारला दिलेला थेट इशारा? शेतकरी, बेरोजगारी, पुरोगामी विचारसरणी, मराठी अस्मिता आणि धार्मिक ध्रुवीकरण या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघणार आहे का? शरद पवार सक्रिय होणं म्हणजे केवळ एका पक्षाचा नेता सक्रिय होणं नाही, तर संपूर्ण राजकीय पटावर नव्या चाली सुरू होण्याची सुरुवात असते असं म्हटलं जातं. मग राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनातून नेमका कोणता संदेश गेला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार पुन्हा मैदानात उतरले तर महायुती सरकारचं टेन्शन वाढणार का? नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईतील YB चव्हाण सेंटरमध्ये पार पडला. पण हा कार्यक्रम केवळ वर्धापन दिनापुरता मर्यादित राहिला नाही. उलट या कार्यक्रमातून राष्ट्रवादीची पुढील राजकीय दिशा स्पष्ट झाल्याचं चित्र दिसलं. आणि ही दिशा दोन शब्दात सांगायचं झालं तर ती म्हणजे शेतकरी आणि पुरोगामित्वाची. शरद पवारांनी आपल्या भाषणात सर्वाधिक वेळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खर्च केला. खतासाठी रात्रभर रांगेत उभे राहणारे शेतकरी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचलेले कुटुंब आणि सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता यावर त्यांनी थेट भाष्य केलं. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत सत्ताधाऱ्यांना कळत नाही म्हणून आत्महत्या वाढत आहेत असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला. परंतु या भाषणातील सर्वात महत्त्वाचा भाग होता तो त्यांचा संघर्षाचा इशारा. येत्या 8-10 दिवसांत उपेक्षित समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करू, आवश्यकता पडली तर राष्ट्रवादी रस्त्यावर देखील उतरेल आणि सत्ताधाऱ्यांना योग्य दिशा दाखवेल असं शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितलं. राजकारण समजणाऱ्यांना एवढंच वाक्य पुरेसं होतं, कारण शरद पवार जेव्हा संघर्षाची भाषा बोलतात तेव्हा त्यामागे नेहमी एखादी मोठी राजकीय रणनीती दडलेली असते. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार पुन्हा सक्रिय होणार याचा अर्थ संपूर्ण राज्याला माहीत आहे. कारण इतिहास बाजूला ठेवला तरी गेल्या काही वर्षात त्यांनी अनेकदा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. साताऱ्यात पावसात भिजत घेतलेली सभा आजही महाराष्ट्राच्या राजकारणात एक टर्निंग पॉइंट मानली जाते. त्या सभेनंतर निर्माण झालेली वातावरण आणि त्यानंतरचे राजकीय बदल आजही चर्चिले जातात. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातातून सत्ता निसटली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी जर कोणाचं नाव होतं तर ते होते शरद पवार. म्हणूनच आजही महाराष्ट्रात एक वाक्य वारंवार ऐकायला मिळतं की राज्याच्या राजकारणात शरद पवारांना पर्याय नाही. त्यांच्याशी सहमत असो किंवा नसो, पण राजकीय डावपेचांच्या बाबतीत त्यांची तोड नाही हे विरोधकांनी सुद्धा मान्य केलं आहे. 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांना सहकार, कृषी, उद्योग, शिक्षण, क्रीडा अशा असंख्य क्षेत्रांचा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी दौरे केले आहेत. प्रत्येक समाज घटकाशी संवाद साधला आहे. त्यामुळे एखादा मुद्दा हातात गेला की त्याला राजकीय स्वरूप कसं द्यायचं आणि जन आंदोलनात कसं रूपांतरित करायचं हे त्यांना भलभाती कळतं. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाकडे केवळ पक्षाचा कार्यक्रम म्हणून पाहता येणार नाही. या कार्यक्रमातून राष्ट्रवादीची आगामी दिशा स्पष्ट झाली आहे आणि ही दिशा शेतकरी, सामाजिक न्याय, पुरोगामी विचारसरणी आणि धार्मिक ध्रुवीकरणाला विरोध करणारी आहे. कार्यक्रमात महात्मा फुले यांच्यावरील मालिकेचा उल्लेख झाला. रोहित पवारांनी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जितेंद्र आव्हाड यांनी देखील 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. वरकरणी पाहता हे सांस्कृतिक किंवा सामाजिक विषय वाटू शकतात, पण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतीकाचं महत्त्व खूप मोठं असतं. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आम्ही जपत आहोत हा संदेश राष्ट्रवादीने या कार्यक्रमातून देण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच एका बाजूला शेतकरी प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला पुरोगामी विचारसरणी हे दोन मुद्दे घेऊन राष्ट्रवादी आता मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट संकेत या कार्यक्रमातून मिळाला आहे. आणि इथेच महायुती सरकारचं टेन्शन वाढताना दिसत आहे. कारण शेतकरी हा विषय महाराष्ट्रात अत्यंत संवेदनशील आहे. विदर्भापासून मराठवाड्यापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत शेतकरी संकट हा कायम चर्चेचा विषय असतो. खत, बियाणे, हमीभाव, पीक विमा, कर्जमाफी आणि आत्महत्या या प्रश्नांवरून विरोधकांना सरकारला घेरण्याची मोठी
संधी असते आणि आता स्वतः शरद पवार हा मुद्दा आक्रमकपणे मांडणार असतील तर त्याचा राजकीय परिणाम होऊ शकतो. दुसरा मुद्दा म्हणजे धार्मिक आणि जातीय राजकारण. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात मराठा आरक्षण, ओबीसी प्रश्न, जातीचं राजकारण, धार्मिक ध्रुवीकरण आणि भाषिक अस्मिता हे विषय वारंवार चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी या सगळ्या विषयांना पुरोगामी विचारसरणीच्या चौकटीतून मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या लढाईत राष्ट्रवादी एकटी नाही. मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांचा पक्ष आधीपासून आक्रमक आहे. मनसे देखील मराठी अस्मितेचा मुद्दा सातत्याने मांडत असते. त्यामुळे काही विशिष्ट मुद्द्यांवर राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि मनसे यांची भूमिका जवळपास सारखी दिसू शकते. त्यामुळे महायुती विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न अधिक तीव्र होऊ शकतो. यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही महिन्यांत शरद पवारांची प्रकृती चर्चेत होती. त्यामुळे त्यांची सक्रियता तुलनेने कमी दिसत होती. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संघटन विस्तारावर जोर दिला. सुनेत्रा पवार आणि इतर नेते पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभर फिरत होते. पण आता स्वतः शरद पवार पुन्हा मैदानात उतरल्याचे संकेत मिळत आहेत आणि शरद पवार मैदानात उतरतात तेव्हा त्यांचा संदेश फक्त पत्रकार परिषद घेण्यापुरता मर्यादित नसतो. ते राज्यभर दौरे करतात, कार्यक्रमांना सक्रिय असतात, सामाजिक प्रश्नांना राजकीय स्वरूप देतात आणि विरोधकांवर सातत्याने दबाव निर्माण करतात. त्यामुळे वर्धापन दिनी केलेली घोषणा ही केवळ भाषणबाजी म्हणून पाहता येणार नाही. एकंदरीतच पाहिलं तर राष्ट्रवादीच्या 27व्या वर्धापन दिनातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. पक्षाची आगामी दिशा ठरली आहे. शेतकरी आणि पुरोगामित्व या दोन मुद्द्यांवर राष्ट्रवादी आता आक्रमक होणार आहे. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की आता थांबायचं नाही, कामाला लागायचं. राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही. म्हणूनच येणाऱ्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शरद पवार स्टाईल राजकारण पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. कारण शरद पवार शांत असतात तेव्हाही राजकारण सुरू असतं आणि ते सक्रिय होतात तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात नवी खेळी सुरू झालेली असते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.